नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी क्षेत्ररस्ते ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची बाब झाली आहे. याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे मजबूतीकरण करणे, अडवलेले रस्ते मोकळे करून देणे, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नवीन रस्ते उपलब्ध करून देणे अशा प्रकारच्या विविध बाबींसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना ही आणण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आराखडा तयार करून समितीकडे सादर केला जातो. त्या समितीमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन असे बदल करण्यात आलेले आहे. त्याचा राज्य शासनाने GR निर्गमित केलेला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना राबवण्याकरता सूचना निर्गमित करण्याबाबत हा GR निघाला आहे 7 जानेवारी 2026ला. प्रस्तावना पाहूयाची. राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतमालाची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बारमाही क्षेत्ररस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे. या हेतूने राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत आणि पानंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि क्षेत्रीय स्तरावर कामकाज लोकप्रतिनिधींचा सहभाग व प्रशासकीय पारदर्शकता वाढवण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. तो शासन निर्णय असा आहे की विधानसभा क्षेत्रातील समितीमध्ये सहअध्यक्ष यांची निवड, अपॉइंटमेंट ऑफ को चेअरपर्सन. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या कामकाजात मदतीसाठी एक सहअध्यक्ष असतील. या सहअध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार महसूल मंत्र्यांना असेल. दुसरं म्हणजे विधानसभा क्षेत्रातील समितीमध्ये 5 प्रगतशील शेतकरी यांची निवड केली जाणार आहे. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे सदस्य सचिव, उपविभागीय अधिकारी SDO यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्रगतशील शेतकऱ्यांची नावे मागवून घ्यावीत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त केलेल्या यादीमधून योग्य प्रगतशील शेतकऱ्यांची निवड विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने करावी. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने निवडलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या नावांची यादी अधिकारी यांना पाठवावी. जिल्हाधिकारी यांनी सदर यादीस अंतिम मंजुरी देण्यात यावी. तिसरा पॉईंट असा आहे की विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीस मान्यता देण्याचे अधिकार. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीस मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतील. जिल्हाधिकारी यांनी सदर समिती जी आहे ती गठीत करण्याचे आदेश निर्गमित करावे. तसेच एका विधानसभा क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त उपविभागीय अधिकारी असतील तर त्यांच्या कार्यक्षेत्राचा विचार करून विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची सदस्य सचिव नियुक्तीबाबत जिल्हाधिकारी याचा अंतिम निर्णय घेतील. 14 पॉईंट असा आहे, जिल्हास्तरीय समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग. माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व माननीय विधानसभा सदस्य यांचा सदस्य म्हणून समावेश राहणार आहे. अशा प्रकारे या GRमध्ये काही अपडेट करण्यात आलेले आहे आणि यामध्ये 5 शेतकऱ्यांचा समावेश करून घेतलेला आहे. ते म्हणजे आपल्या विभागातील विधानसभा क्षेत्रातील असे 5 प्रगतशील असे शेतकरी या समितीमध्ये राहणार आहे. धन्यवाद.